तुम्ही कधी कर्जासाठी अर्ज केला आहे का? जर केला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. बँका किंवा फायनान्स कंपन्या तुमचे कर्ज मंजूर करताना काही गोष्टी तपासतात आणि त्यांनाच आपण 5 C's ऑफ क्रेडिट असे म्हणतो. तर हे 5 C's ऑफ क्रेडिट नेमका आहे काय? चला आज या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. पहिला सी आहे कॅरेक्टरचा. कॅरेक्टर म्हणजे नेमकं तुमचं क्रेडिट हिस्ट्री आणि फायनान्शियल वर्तवणूक. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज वेळेवर फेडलाय का? तुमचं सिबिल स्कोर काय आहे हे बघून बँक निर्णय घेते. दुसरं सी आहे कॅपॅसिटीचा. कॅपॅसिटी म्हणजे तुमचे उत्पन्न आणि तुमच्यावर असलेली आर्थिक जबाबदारी किती आहे. तुम्ही दरमहा किती कमवत आहात, खर्च किती आहे आणि तुम्हाला EMI परवडेल का याचा विचार केला जातो. तिसरा सी आहे कॅपिटलचा. कॅपिटल म्हणजे तुम्ही स्वतःची किती रक्कम लावत आहात. उदाहरणार्थ घर घेताना डाऊन पेमेंट तुम्ही किती दिलं आहे हे महत्वाचं ठरतं. चौथा सी आहे कोलॅटरलचा. कोलॅटरल म्हणजे तुमचे कर्ज बुडालं तर बँकेकडे तुमचं कुठलं तारण आहे का, म्हणजे गहाण ठेवलेली मालमत्ता, गाडी, सोनं वगैरे. आणि शेवटचा पाचवा सी आहे कंडिशन्सचा. कंडिशन्स म्हणजे कर्ज घेण्याचे उद्देश, आर्थिक परिस्थिती, व्याजदर, कालावधी व इतर बाजारातील अटी. जसं व्यापाऱ्यांसाठी कर्ज हवंय का घरासाठी त्यानुसार अटी ठरतात. तर हे होते कर्जाच्या मंजुरी मागचे 5 C's. जर कर्ज घ्यायचं असेल तर या 5 गोष्टीत तुम्ही किती मजबूत आहात ते आधी तपासा.